महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। पुणे शहरामध्ये आता 2 महानगरपालिका अस्तित्वात आहेत। पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या 2 महानगरपालिकांचा पुणे शहरात समावेश होतो। मात्र पुणे महानगरपालिकेचा भाग असलेला हडपसर भागामध्ये स्वतंत्र महानगरपालिका करण्याची मागणी कायम होत असते। पुणे महानगरपालिकेत 23 गावांचा समावेश झाला। आजही या गावांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास झालेला नाही। येथील पाणी, कचरा आणि बेकायदा इमारतींचा प्रश्न तसाच आहे। मूळच्या पुणे शहरात याचा प्रचंड ताण आलेला आहे। त्यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुद्धा ओलंबली आहे। सामान्य नागरिक या सर्व बाबींमुळे त्रासून गेलाय। या सर्व गोष्टींसाठी आणखी महानगरपालिका असणे गरजेचे आहे। अशातच आज अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नव्याने महानगरपालिका व्हाव्या या चर्चांना उधाण आले। चाकणमध्ये नगर परिषद असून या ठिकाणी विकासावर मर्यादा येत आहेत। याचबरोबर हिंजवडीतील औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला बंधने येत आहेत। यामुळे चाकण हिंजवडीला नवीन महापालिका केल्या जाणार आहेत। याचबरोबर उरई देवाची मांजरी फुरसुंगीसाठी नवीन महापालिका केली जाईल। तुम्हाला आवडो किंवा न आवडो, पण नजीकच्या काळात आपण आणि या सर्व परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे। आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत जसे की रस्ता, अंडरग्राउंड ड्रेनेज अशा अनेक बाबी असतात। यामध्ये बँकांचे, वर्ल्ड बँकचे पैसे आणता येतात, केंद्र सरकारचे निधी आणता येतो। या प्रकारे आपल्याला करावे लागेल। काहींना ते आवडेल, काहींना आवडणार नाही, मात्र काळानुसार निर्णय घ्यावे लागतात। मी देखील काम करताना पाहिलं आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या महापालिका आल्या। ठाणे महानगरपालिका एकटी होती, त्यानंतर मुंबई महानगरपालिका झाली, मीरा भाईंदर महानगरपालिका झाली, जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली। तिथे पूर्वीपेक्षा आता वेगाचा विकास चालू आहे। वसई विरार महानगरपालिका झाली, त्या ठिकाणी 6-7 महानगरपालिका झाल्या। तसं आपल्या जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड, त्यानंतर वाकवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी या सर्व भागांमध्ये एक महानगरपालिका करावी लागेल। फुरसुंगी, उरई देवाची ते सर्व परिसर एक महानगरपालिका नदी ओलांडून इकडे आलो पिंपरी चिंचवड मधून, तर बाकीच्या भागांमध्ये एका महानगरपालिका करावी लागेल। आणि एक महानगरपालिका आपल्या हिंजवडी आणि जो सर्व वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल। साधारण महापालिका करण्याच्या करता 5 लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते। तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे या सगळ्या भागातील लोकसंख्या किती आहेत। चाकणचा प्लॅन देखील आलेला आहे। मी म्हटलं तुम्ही मंजुरी घ्या, मी एकनाथ शिंदे यांची मदत घेतो, असंही पुढे अजित पवार यांनी म्हटलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।